शेतकऱ्यांचा यलकार होताच दूधगंगेला कळंबवाडीचे पाणी, शेतकरी सुकावला, पूर्व भागातही पाणी सोडण्याची मागणी। कळंबवाडी धरणातून दूधगंगा व वेदगंगा नदीला पाणी सोडलं नाही, त्यामुळे दोन्ही नद्यांचं पात्र कोरडं पडलं होतं। नदीत पाणी नसल्याने दूधगंगा वेदगंगा काठासह दक्षिण भागातील सुमारे 8 ते 10 गावांमध्ये शेती व पिण्याच्या पाण्याचं मोठं संकट निर्माण झालं होतं। याच पार्श्वभूमीवर सोमवारी दक्षिण भागातील शेतकऱ्यांनी कारदगा दूधगंगा नदीवर येऊन बंधाऱ्याची दारे अडवली व पाणी सोडण्याची मागणी केली होती। याची दखल घेत कळंबवाडी धरणातून पाणी सोडल्याने दूधगंगा नदीचं पात्र दुतडी भरून वाहू लागल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे। पूर्व भागातील शिरदवाड, पेठग्याळ, जनवाड, सतलगा, मलिकवाड येथेही दूधगंगा पात्रात कारदगा बंधाऱ्यातून पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। कारदगा बंधाऱ्यावरील दारे काढल्याने व बंधारा कमकुवत होऊन गळती लागली आहे। तसेच कळंबवाडी धरणातून पाणी सोडलं नसल्याने पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती। ऊस व इतर पिके वाळू लागली आहेत। पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न बनला आहे। त्यामुळे संतप्त शेतकरी सोमवारी सकाळी कारदगा बंधाऱ्यावर एकत्रित जमून बंधाऱ्यावरील दरवाजे बंद करून कळंबवाडी धरणातून अतिरिक्त पाणीसाठा सोडण्याची मागणी केली होती। याची दखल घेत सध्या धरणाचे पाणी सोडल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे। कारदगा बंधारा पूर्व भागातही पाण्याची नितांत गरज आहे, त्यामुळे दूधगंगा नदीचे पाणी पुढेही सोडणं गरजेचं आहे। दूधगंगा नदी काठावरून मुख्य संपादक प्रशांत कांबळे।